कालच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषदचे श्री मीना साहेब यांच्याकडे माझी बैठक झाली त्या बाबतीमध्येच. आणि गेल्या मी सांगितल्यापासून सप्टेंबर 2022 पासून माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांचा HRA बंद आहे. HRA बंद आहे म्हणजे ते त्यांनी अपडाऊन करणं हे त्यांना कायदेशीर नव्हतं. त्यांनी त्यांच्यावर आतापर्यंत शिस्तभंगाची कार्यवाही करून त्या शिक्षकांना कमी करायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या शिक्षकांची भरती करायला पाहिजे होती शासनाकडे प्रस्ताव पाठवून. पण त्यांनी केलेलं नाहीये. ते त्यांनी मान्य केलं कालच्या बैठकीमध्ये आणि त्यांनी लागलीच निर्णय घेतला की जे शिक्षक आता गावात राहत नाहीयेत मुख्यालयी, जे MCSR आणि कायद्याप्रमाणे राहणं बंधनकारकच आहे. कारण शिक्षक महोदय फक्त 10 ते 4 येऊन शिकवावं हे अपेक्षित नाहीये. त्यांना गावात राहून सगळ्यांना त्याला म्हणतो आपण संस्कार दिले पाहिजे. गावात शिक्षक राहिल्यामुळे वेगवेगळे व्यसन मुक्त होतात लोक, हे ते करत नाहीत. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना जे काही दिलेलं आहे मुख्यालयी राहण्याचा कायदा तो त्यांनी पाळलेला नाही. आणि ह्याचा सगळा हेतू आहे दर्जेदार शिक्षण. आणि दर्जेदार शिक्षण दिलं नाही त्याचा क्रायटेरिया आहे. म्हणून दर्जेदार शिक्षण दिलंच नाही त्यांनी, तेही प्रूव्ह झालेलं आहे. त्याकरता सन्माननीय एज्युकेशन ऑफिसर मॅडम आणि CO साहेब यांनी मला शब्द दिला कालच की आम्ही ताबडतोब कारवाई सुरू करतो आणि त्यांच्यावर शिस्तभंगापासून जी कारवाई करायला पाहिजे ते आम्ही करणार. अच्छा, तुमच्या मतदारसंघातील शिक्षकांचं HRA बंद हे राज्यभरातल्या शिक्षकांचं असं व्हायला पाहिजे जे जात नाही त्यांचं? मला बाकीच्याची अजून माहिती नाही. मला माझ्या मागणी कराल का तुम्ही राज्यभरातलं? तुम्ही हा करेल ना, करेल, नक्की करेल.